MPC असेल किंवा राज्यातील इतर जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र असेल, बोगस खेळाडू असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल असे विविध संधींचा फायदा घेत चांगले शरीराने दणकट असणारे अनेक युवकांनी शासकीय सेवेत आज ते काम करत आहेत। तर हा दिव्यांगांवर कुठेतरी अन्याय आहे। अनेक विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, दिव्यांग असेल, SC ST असेल किंवा ओबीसीचं सुद्धा त्यांनी NCLचा जो उत्पन्नाची मर्यादा आहे ती सुद्धा तोडून ह्यांनी वंचित गरीब पोरांवरती अन्याय केल्याचं काम केलेलं आहे। सगळ्यात जास्त अधिकारी फ्रॉड हे MPC मध्ये आहेत आणि ह्या ज्या बातम्या हे जी नावं ज्यावेळी समोर येतील त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल हे मी तुम्हाला नक्की सांगतो। खरं तर पुण्यात IAS पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आता दिव्यांग बोगस प्रमाणपत्र मिळवून MPSCच्या सरळ सेवेमार्फत काही परीक्षा देऊन आता ते सरकारी सेवेमध्ये दाखल झालेले आहेत आणि बोगस प्रमाणपत्राचा जो काही घोटाळा आहे तो ह्या विद्यार्थ्यांनी बाहेर काढलेला आहे आणि त्यांनी सरळ आरोप केलेले आहेत की हे बोगस प्रमाणपत्र मिळवून हे आता सरकारी सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर स्पर्धा परीक्षांचा सावळा गोंधळ आपण नेहमी पाहायला मिळाला आहे, मात्र आता हे प्रमाणपत्र घेऊनच हे सरकारी अधिकारी आता सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। हो, असं MPC असेल किंवा राज्यातील इतर जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र असेल, बोगस खेळाडू असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल असे विविध संधींचा फायदा घेत चांगले शरीराने दणकट असणारे अनेक युवकांनी शासकीय सेवेत आज ते काम करत आहेत। तर हा दिव्यांगांवर कुठेतरी अन्याय आहे। आताच कृषी विभागाची परीक्षा झाली त्यामध्ये दिव्यांगाचे अनेक बोगस प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आम्ही काल कृषी विभागाला निवेदन दिलं आहे की जे काय आपण अपंगाची काय कोट्यातून विद्यार्थ्याची निवड होणार आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी असं काल आम्ही पत्र दिलेलं आहे। आणि तसेच शासनाच्या इतर विभागांमध्ये देखील अपंगाच्या कोट्यातून चांगल्या विद्यार्थ्यांनी नोकरी बळकावलेली आहे, अशा सर्वांची चौकशी झाली पाहिजे। साधारण किती विद्यार्थी आहेत आणि याची माहिती कशी मिळेल? आमच्याकडं अनेक अधिकारी जे आहेत किंवा जे आम्हाला माहीत असलेलं अशा 116 विद्यार्थ्यांची आमच्याकडं नावे आलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, दिव्यांग असेल, SC ST असेल किंवा ओबीसीचं सुद्धा त्यांनी NCLचा जो उत्पन्नाची मर्यादा आहे ती सुद्धा तोडून ह्यांनी वंचित गरीब पोरांवरती अन्याय केल्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी खोटं सर्टिफिकेट काढून घेतलेलं आहे। पुढचा तुमचे पाऊल कसं असणार आहे? सरकारला तुम्ही किंवा संबंधित अधिकाऱ्यांना जर तुम्ही पत्रव्यवहार काही केलेला आहे का आणि साधारण यांचा वर्ग कुठला आहे? अ, ब, क वर्ग, ड वर्ग? बरोबर। आता जे आम्ही रितसर काही लोकांची कंप्लेंट केलेली आहे, जे 116 नावं आली होती त्यापैकी आम्ही 30 लोकांची नावं घेऊन कृषी विभागाकडे गेलो होतो। तिथल्या अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आमच्याकडे 10 दिवसांचा अवधी मागितला या लोकांवर कारवाई करायला, एक कमिटी नेमून यांची चाचपणी करायला। पण आम्ही त्यांना तात्काळ सांगितलं की आम्ही सद्यस्थितीला 2 विद्यार्थ्यांची नावं तुमच्यासमोर देत आहोत, यांच्यावर 7 दिवसाच्या आत कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही सगळ्या जे 30 अधिकारी कृषी विभागातले आहेत आणि बाकीचे विद्यार्थी जे सामान्य प्रशासन आणि वेगवेगळ्या सेवेमध्ये आहेत त्या सगळ्यांची नावं आम्ही मीडियामध्ये देणार आहोत। कारण का आम्हाला त्यांचे पुरावे आलेले आहेत, संबंधित त्यांचे अधिकारी मित्र असतील किंवा त्यांचे वर्गमित्र असतील, या सगळ्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे। सगळ्यात जास्त अधिकारी फ्रॉड हे MPC मध्ये आहेत आणि ह्या ज्या बातम्या हे जी नावं ज्यावेळी समोर येतील त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल हे मी तुम्हाला नक्की सांगतो। IBPS मध्ये तर कर्णबधीर असलेल्या असंख्य लोकांनी सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि एकाच ठिकाणावरून म्हणजे अहमदनगर सारख्याचं दवाखाना या सरकारी हॉस्पिटल आहे तिथून इतक्या मोठ्या प्रमाणात अशी प्रमाणपत्र मिळवलेले आहेत, म्हणजे दिव्यांग लोकांचं, स्पोर्ट्स लोकांचे हक्क यांनी हिरावून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांचे हक्क मिळत नाहीत पूर्णतः तोपर्यंत आम्ही लढत राहू। आम्ही जी संघटना स्थापन केली आहे फोम नावाची, फ्रॉड ऑफिसर अबोलिशन मुवमेंट, म्हणजे खोटे फसवे अधिकारी यांचं निर्मूलन करण्यासाठी जी आम्ही चळवळ स्थापन केली आहे ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पोचवू आणि या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहोत। पुढचं पाऊल काय असणार तुमचं? आता जे 2 अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत त्यामध्ये एक अधिकारी ही ज्या अधिकाऱ्यावरती आता कारवाई चालू आहे IAS अधिकारी त्यांची रिलेटिव्ह असल्याचं आम्हाला समजत आहे। तर ह्या 2 अधिकाऱ्यांच्यावर 100% कारवाई यांच्यातर्फे झाली पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू। आता
प्रथमतः भारताचे जे संविधान आहे त्या संविधानाने आर्टिकल 16नुसार प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून दिली आहे. पण हे जे फसवे अधिकारी आहेत या फसव्या अधिकाऱ्यांनी बाकीचे जे ॲक्च्युअलमध्ये जे हँडिकॅप असतील किंवा स्पोर्ट्स कोट्यातले असतील त्या मुलांच्या संविधानिक अधिकाराचं हनन केलं आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच मुंबई उच्च न्यायालय येथे PIL दाखल करून लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवण्यासाठी लढाई करू. खरं तर ह्या विद्यार्थ्यांनी जे काही आरोप केले ते जर सत्य झालं तर सरकार ह्या सगळ्या प्रकरणावरती जे काही कोणी अधिकारी सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार का आणि ह्या सर्व स्पर्धा परीक्षांबाबतीत सावळा गोंधळ दूर करून ह्याची विश्वासार्हता कायम राखणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.